विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधव शेतकरी यांची पदयात्रा सध्या सुरू आहे। आदिवासी बांधव आणि शेतकरी विधान भवनावर धडकणार आहेत। 60 किलोमीटरचा प्रवास करत आंदोलनकर्ते अमरावतीमध्ये आलेले आहेत। मेळघाटातील आदिवासी बांधव आणि शेतकऱ्यांची ही पदयात्रा आहे। या संदर्भात अमरावती विभाग आयुक्त कार्यालयाबाहेरनं आढावा घेत आंदोलनकर्त्यांसोबत आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी संवाद साधलाय। पाहूया। मेळघाटातील विविध मागण्यासाठी जे आहे मेळघाटातील सामाजिक कार्यकर्ते बंड्या साने हे आक्रमक झालेले आहे। काल जर पाहिलं तर काल परतवाड्यामधून त्यांची पदयात्रा सुरू झाली होती। खरं तर नागपूरमध्ये अधिवेशन चालू आहे। याच पार्श्वभूमीवर जर बघितलं गेलं तर बंड्या साने यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव जे आहे मेळघाटातील कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेले आहे। मेळघाटच्या ह्या मागण्या सगळ्या आतापर्यंत काही प्रशासनाला नवीन नाहीत। याच्यापूर्वी विविध वेळा पदयात्रा काढलेली आहेत, विविध वेळा आंदोलनं केली आहेत। विभागीय आयुक्त कार्यालयावर याच्यावर पहिले सुद्धा बसलेलो होतो, परंतु आतापर्यंत शासन प्रशासन या मागण्यांचा विचार करत नाही। सगळे निवेदन सगळे पाठवलेले आहेत, तरी सुद्धा आता ही वेळ आली, कुणाला वाटतं की पदयात्रा काढावी म्हणून। आजचा दुसरा दिवस आहे। लोक परतवाड्यावरनं नागपूरसाठी निघालेले आहेत। काही आरोग्य, शिक्षण आणि ह्या काही बेसिक मागणी आहेत लोकांच्या हक्काच्या मागणी आहेत, काय चोरीच्या मागणी नाहीत। तर अशी सरकाराला असं आमचं निवेदन आहे की आमचं ऐकून तरी घ्यावे। आम्ही इथे विभागीय कार्यालयात बसलो याच्यासाठी आहो की कोणीतरी मान्य विभागीय आयुक्तांनी कोणीतरी ऐकून घ्यावं। मी 50 किलोमीटर चालून गोरगरीब लोक, आदिवासी लोक आपले प्रश्न घेऊन इथे आलेले आहेत। आम्हाला माहित आहे तात्काळ उपाययोजना होणार नाही। मका पिकाला चांगला हमी भाव मिळावा, खरेदी व्हावी, नोंदणी व्हावी, त्याच्यातल्या टेक्निकल अडचणी दूर व्हाव्या। आपल्यासोबत लाकूड कामगार लोक आहेत, त्यांना पुरावा मिळत नाही गेल्या 1 वर्षापासून। तिथे सावकार जो अधिनियम आहे त्याची लोकांची लूट होत आहे। त्याच्यासोबत इतरही जे प्रश्न आहेत ते घेऊन आम्ही सरकारला सांगायला आलो। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।